लक्षद्वीप हे उजळले घरी, तारी शोभली सडा रांगोळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. जय हरी विठ्ठल माऊली. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. या भक्तिमय सोहळ्याच्या पहिल्या भागामध्ये मी सन्मिता धापटे शिंदे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजही आपण आहोत पुण्यामधल्या जुन्नर तालुका येथील तीर्थक्षेत्र खामुंडी यामध्ये श्री काळभैरवनाथ देवस्थान या मंदिरामध्ये. साधारणतः 1600 ते 1800 लोकवस्ती असलेलं हे गाव आणि 2016 पासून 2023पर्यंत भाविकांनी स्वेच्छेने वर्गणी देऊन हे सुंदर देवालय उभारलं आहे. आज इतक्या पवित्र स्थानी उभं राहून आपण आजची सुरुवात करत आहोत. दिवाळी हा दिव्यांचा सण, रोषणाईचा सण, आपलं जीवन प्रकाशमान करण्याचा सण. दीपावली याची जर फोड केली तर दीप म्हणजे प्रकाश आणि अवली म्हणजे ओळ. प्रत्येक जागा आणि जागा, कोपरा आणि कोपरा प्रकाशमय करण्याचा सण म्हणजेच दीपावली. या दीपावलीमध्ये जसं आपण बाहेर प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत, तसंच आपल्या अंतर्मनाला प्रकाशित करण्याचा जरूर प्रयत्न करूया. तमसोमा ज्योतिर्गमया म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा सण म्हणजेच दीपावली. जसं दिवाळीमध्ये आपण अंधाराकडून प्रकाशाकडे जातो, त्याचप्रमाणे अज्ञानाकडून ज्ञानाकडे, दुःखाकडून आनंदाकडे आणि असमाधानाकडून समाधानाकडे जायचा प्रयत्न करूया. आणि हाच विचार करून वळूया आजच्या कथेकडे. कथा आहे नाटाचे अभंग. कथा सादर करत आहेत धर्माचार्य ॲडव्होकेट हरिभक्तिपरायण शंकर महाराज शेवाळे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आजच्या या मंगल पर्वणीवर दिवाळीच्या दिवसामध्ये दिवाळीचं नाव काढताच या मृत्यू लोकातल्या प्रत्येक माणसाच्या अंतकरणामध्ये उल्हास प्रगट होत असतो. आणि हा उल्हास प्रगट झाला पाहिजे, कारण जेव्हा प्रकाश असतो तेव्हाच आनंद, चैतन्य, उल्हास असतो. आणि म्हणून अंधाराकडून प्रकाशाकडे प्रवास करत करत आजच्या या लक्ष्मी पूजनाच्या दिवसापर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत. खरं तर ज्याला सावलीची सवय तो उन्हात जात नाही, आणि ज्याला ऊन गोड वाटतंय तो कधी सावलीत बसायला मागत नाही. तसं आम्ही साधना मोक्षाची करत आलो, पण जीवन कसं जगायचं हे आम्हाला कळालंच नाही, आणि मोक्षही हाताला आला नाही आणि जीवनही चांगलं झालं नाही नीतिशास्त्रानुसार. ज्ञानोबरायांची एक गोड ओवी आहे जी मला नेहमी अंतकरणामध्ये गुंजत राहते. ज्ञानोबराय म्हणतात, असता दीप दवडीजे, मग अंधकारी राहाटीजे, तरी उजूची का आडळीजे जयापरी. सावलीकडं तोच आकर्षित होतो उन्हात ज्याला व्याकुळता प्राप्त झालेली आहे, तसं देवाकडं तोच आकर्षित होतो संसारात ज्याला व्याकुळता प्राप्त झालेली आहे, संसारामध्ये दुःख प्राप्त झालेलं आहे. मोक्ष मार्गाकडे त्याचीच वाटचाल होते, बुद्धी जाते ज्याला संसार बंधनकारक वाटतं. पण नीतिशास्त्रानुसार ज्यानं सुखी संसार जगलाय त्याला मोक्षाकडे जावं असं वाटत नाही. तुकोबरायचा अभंग आहे, तुका म्हणे घरी आणिले वैकुंठ, आणि वसविली पेठ वैष्णवांची. ते वैकुंठ घरी आणतात. अजून एक ज्ञानेश्वरीची ओवी आहे, फार गोड आहे. जैसे दीपे दीपू लावीजे, तेथ आदिल कोण हे नोळखीजे, तैसे सर्वस्व जो मज भजे तो मीची होनी ठाक.
एका दिव्यानं दुसरा दिवा लावावा आणि दोन्ही दिवे असे शेजारी ठेवावेत. आता पहिला कोणता लावला हे ओळखता येतं काय? तसं ज्ञानोबराय म्हणतात, जो मला भजतो तो आणि मी वेगळा राहत नाही. आता दिवाळी आली बघा, काही लोक दिवाळीचे प्रसाद चढवतात, लाडू चढव, शंकरपाळी, चकल्या देवाला ठेवतात. देवा असंच चांगले लाडू, चांगले आम्हाला वर्षभर खायला मिळू दे, समृद्धी येऊ दे, लाडू खाण्याचा मोका दे, आमची सुख समृद्धी अशीच राहू दे. दुर्दैव असं आहे, दिवाळी लोकांनी पैशाशी जोडली. आज आहे ना लक्ष्मीपूजन, दिवाळी लोकांनी धनाशी जोडली, पैशाशी जोडली. पण लक्षात ठेवा, पैशाशी जोडणारी दिवाळी तुम्ही अनंत वेळा साजरी केली जन्माला आल्यापासून. धनाशी जोडणारी दिवाळी अनंत वेळा साजरी केली तुम्ही जन्माला आल्यापासून. आता एकदा आपलं जीवन धन्य करण्यासाठी दिवाळी साजरी करा, धनासाठी करू नका. आणि धन्य जर जीवन करायचं असेल तर ते संतांच्या वचनानं होईल. आणि म्हणून नीतिशास्त्र सांगते, तुम्ही अज्ञानी होऊन संसारात फिरला, उद्धार व्हायला पाहिजे, हे साफ खरं आहे. पण नीतिशास्त्र सांगते जीवन जगण्याची काही सूत्र आहेत आमच्याकडं, काही फॉर्म्युले आहेत, ते आजच्या नाटाच्या अभंगात व्यक्त केलेत, ज्याच्यावर कालपासून आपण चिंतन करतोय. तुकोबाराय म्हणतात, हो इतुले करी भलत्या परी, इतुले करी भलत्या परी, तुले करी भलत्या परी, तुले करी भलत्या परी. हो परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी. सांडुनी अभिलाष अंतरी, सांडुनी अभिलाष अंतरी, सांडूनी अभिलाष अंतरी, सांडूनी अभिलाष अंतरी. वर्ते व्यवहारी सुख रूप, वर्ते व्यवहारी सुख रूप, वर्ते व्यवहारी सुख रूप, वर्ते व्यवहारी सुख रूप. न करीत भाचा यास, न करीत भाचा यास, न करीदं भाचा सायास, न करीदं भाचा सायास. या नाटाच्या अभंगाच्या चिंतनाच्या माध्यमातून आम्हाला मी सगळ्यांना सांगेल, ही दिवाळी आहे ना, या दिवाळीत आपल्या अंधकाराला घालवा, या दिवाळीला आपल्या अंधकाराचा विनाश करण्याचं निमित्त बनवा. आपल्या चेतनेत जो प्रकाश आहे तो उद्घटित करा, जो कधी मिटणार नाही. तो प्रकाश कधी विझणार नाही, ती ज्योत कधी मिटणार नाही, विझणार नाही, अशी ज्योत पेटवा. आपल्या आतमध्ये दीपोत्सव साजरा करा, ज्याच्या प्रकाशात आपल्या चेतनेला अलौकिक करता येईल. आपल्या जीवनाला धन्य करायला शिका. आपला दिवाळी उत्सव जोरात साजरा करा, पण तो बाहेरची ज्योत पेटून नाही, तर आत्मज्योत, तेजाची ज्योत,
जी आत्मतेजाची ज्योत आहे ती पेटून आपली दिवाळी साजरी करा. काही लोक दिवाळीत रात्री पैसे मोजत बसतात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी. म्हणले रात्री लक्ष्मी येते. अरे ती आमच्या प्रभूचे पाय चेपते. विष्णूचे पाय कुणाच्या हातात आहे? तुम्हाला त्याची बायको पाहिजे पण तो नको. चालत असते का हो असं? तो आला का ती आपोआपच येते. एकदा तर भगवान विष्णूचं आणि आईसाहेबांचं बोलणं चालू झालं लक्ष्मी मातेचं. विष्णू भगवंत म्हणाले माझे भक्त जास्त. आईसाहेब म्हणल्या माझे भक्त जास्त. मला मोजणारे, मला मानणारे. आता बघा ना, दिवाळी आली ना, काही लोक खातील पितील मजा करतील, पूजा आजा करतील. रात्र झाली का ढिगभर फटाके फोडतील, अख्खं प्रदूषण करून ठेवतील. याला दिवाळी म्हणत नाही हो. दिवाळीचा खरा अर्थ आहे आतमधला दिवा पेटवणं. दिवाळीचा खरा अर्थ आहे आतमधला अंधार मिटवणं. आई साहेबांचं विष्णूंचं बोलणं चालू आहे की माझे भक्त जास्त, मला मोजणारे जास्त. विष्णू भगवंत म्हणले परीक्षा घेऊ. आई साहेब म्हणले ठीक आहे, पण मी बोलवल्याशिवाय यायचं नाही. पहिली मी जाते म्हणली. अंत्यविधी चाललेला आहे. 4 जणांनी खांदा दिलेला आहे, पुढं मडकं धरून चाललेला आहे आणि तिथं पैशाचा पाऊस केला लक्ष्मीनं. लोकांनी मड टाकून दिलं आणि पैसे जमा करीत बसले. आईसाहेब म्हणले बघा, रडत होती, रडणारी सुद्धा रडायची बंद झाली आणि पैसे मोजून घराकडं पळायला लागली. प्रभू म्हणले खरंय तुझं, पण जे आडवं झोपलंय ना त्याच्यात मी नाही. त्यानं तुझ्याकडं पाहिलं सुद्धा नाही. पाहिलं का? एकदा पुन्हा अशीच भांडणं झाली दोघांची. माझे भक्त जास्त. आईसाहेब म्हणली ठीक आहे, पण म्हणले गेल्या वेळेस तू गेली, आता ह्या वेळेस मी जातो पहिला. एका महाराजांचं रूप घेऊन छान त्या गावात आलं. सप्ताह भरवला 7 दिवस. सगळे परमार्थिक झाले 7 दिवसात, आणि होतच असतात. 7 दिवसात परमार्थिक झाले. काल्याचा दिवस भोजनाला सगळे बसले. वातावरण सात्विक होतं गावातलं. तेवढ्यात आई साहेब आल्या. म्हणले आता झाला का 7 दिवस तुमचा सप्ताह, आता मी येते. भिकारणीचं रूप घेऊन आल्या. अंगावरची साडी फाटलेली, झोळी खांद्याला. सात्विक वातावरण असल्यामुळं गावातले कार्यकर्ते म्हणले या या आई बसा इथं जेवायला. एक जण म्हणला पत्रावळ आण रे. तो म्हणला ते लक्ष्मी आई साहेब भिकारणीच्या वेशातल्या. ती म्हणली नको बाबा तुझी पत्रावळ, माय का आहे भांड. झोळीत हात घातलं, सोन्याचं भांडं काढलं. बघा, सोन्याचं भांडं काढलं, सोन्याचा ताट, सोन्याचा तांब्या. त्यात आईसाहेब जेवल्या आणि उठल्या, हात धुतला आणि निघाल्या. बरं, सप्त्याचा परिणाम अजून होता त्या दिवसापुरता. ते लोक म्हणली आईसाहेब तुमचं ताट इथं विसरलं. आईसाहेब म्हणल्या मी एकदा जेवले का परत नेत नाही, तिथंच ठेवी ती. आता जरा गडबड झाली. ती जी होती ना त्यातली काही जण म्हणली मग आमच्या घरी जेवायला चला. अन्नदान श्रेष्ठ दान, एक शीत दिदली अन्न, कोटी यज्ञाचे फळ गडे. आमच्या घरी जेवायला चला. ती म्हणली तो बाबा आहे ना तुमच्या गावातला, त्याला गावाच्या बाहेर काढा, मग मी ठरवीन यायचं का नाही. यांनी नारळ दिला. जेवढी दक्षिणा ठरली होती म्हणली डबल घ्या, पण तुम्ही निघा आता. तो म्हणला अहो जेवायचं राहिलो. म्हणले बांधून घेऊन जा, पण तुम्ही थांबू नका गावात, आमच्या उद्धाराची वेळ आली आता. काय झालं? विष्णूला वेशीपर्यंत काढलं आणि परत ही म्हणले चला आमच्या घरी जेवायला. ती म्हणली ज्यांच्या गळ्यात माळा आहेत, सप्त्यात घातल्या ना आता त्या बाबानं, त्या काढले. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्या घरी मी येत नाही असं म्हणतपर्यंत काहींनी शर्टात आत हात घालून तोडल्या. बघा, म्हणले आता तरी चला. आईसाहेब निघाल्या वेशीकडं, जिथं विष्णू भगवंत उभे होते तिथे. आईसाहेबांना विचारलं अहो येताना जेवायला? ती म्हणली तुमच्याकडं काय आहे, माझा मालक जिथं तिथं मी लक्ष्मी सहित शोभे नारायण. म्हणून नुसतं लक्ष्मी पूजन करू नका, लक्ष्मी सहित पहिलं नारायणाला आळवा, लक्ष्मी आपोआप येत असते.
म्हणून जैसे पूर्व दिशेच्या राऊळी ज्ञानोबराय म्हणतात, उदय येताची सूर्य दिवाळी की येर ही दिशा तियेची काळी काळी मानाई. म्हणून या दिवाळीतील अमावस्या जीवनाची शेवटची अमावस्या ठरेल असा प्रयत्न करा. लक्ष्मीपूजन कधी येत असतंय? अमावस्याला. आणि अमावस्या कशी असते? काळी, भीतीदायक. आमच्यासारखा जरी महाराज असला तरी स्मशानभूमीतून जाताना धोतर वर धरतो, राम राम राम. भीती, नैतिक मूल्य विसरणारी. अमावस्याच्या रात्रीच जास्त गडबड होते. इथं सूर्यही उपस्थित नसतो आणि चंद्रही उपस्थित नसतो. सूर्य आणि चंद्र मनाच्या देवता आहेत. सगळ्यात जास्त पाप कधी केलं जातं? सूर्य मावळला आणि चंद्र उगवत नाही, हा जो मधचा जो संधी काळ आहे ना, याच्यात जास्त पाप होत असतं. कारण या दोन्ही देवता मनाच्या आहेत आणि मनाच्या देवता प्रेझेंट नसल्या की मन पाप करायला सुरुवात करतं. तसं अमावस्याच्या रात्री सगळ्यात जास्त विकल्प येत असतात. म्हणून या दिवाळीची आजची अमावस्या आपल्या जीवनाची शेवटची अमावस्या ठरो आणि आता या क्षणापासून आत्मतेजाचा दिवा उजळो. हीच खरी आपली लक्ष्मीपूजन आणि हीच खरी आपली दिवाळी आहे. खरं तर पौर्णिमेच्या दिशेनं आपण पुढे जाऊ. आता आजपासून ती दृष्टी आपल्या आतमध्ये आली पाहिजे. आम्ही तर आत्तापर्यंत आमच्या भूतकाळात जे जगलं, जे पाहिलं, ती अमावस्याच होती ना. काय चांगलं झालंय आमच्या जीवनात? सगळी अमावस्या होती, काळा किर्र अंधार. पण आता प्रवास करायचा आहे. नाटाचे अभंग ऐकल्यावर आम्हाला पौर्णिमेच्या दिशेनं प्रवास करायचा आहे. आणि आम्ही अमावस्याला जे भोगलंय, जे अनुभवलंय, ते सोडून आता आम्हाला पौर्णिमेला अनुभवायचं आहे. अमावस्येकडून पौर्णिमेच्या बाजूला आमची दृष्टी आली पाहिजे. ही खरी दिवाळी आहे. आमचं जीवन धन्य झालं पाहिजे, ही आमची दिवाळी आहे. आमच्या अंतर्मनामध्ये अमावस्या घालून आम्हाला पौर्णिमेकडे प्रवास करायचा आहे. तो चंद्रमा पाहायचा आहे आणि तोही बिगर डागाचा. दीपावलीला लोक माझ्याकडे दर्शनाला येतात आणि म्हणतात, महाराज आज दीपावली आहे, आशीर्वाद द्या. मी सांगत असतो तुमची धर्मवृद्धी हो. मला एक जण म्हणला, महाराज दिवाळी आहे, धनवृद्धी हो असं म्हणायचं आहे का तुम्हाला? म्हणलं नाही, धर्मवृद्धी हो एवढंच म्हणायचं आहे. कारण धर्मवृद्धी झाली की खुशाली आपोआप येत असते. त्याच्यासाठी धन मागायची गरज नाही. आज एक मंगल कामना करा, प्रार्थना करा. हे देवा, मी नैतिकता सांगतोय. मोक्षाचा मार्ग खूप दूर आहे, त्याचा विचार सुद्धा करू नका. आपल्याला संतांनी सांगितलाय जो मार्ग, त्याच मार्गाने प्रवास करायचा आहे. म्हणून नैतिकतेचा मार्ग सोपा आहे. आणि आजच्या अभंगात नैतिकता सांगितलेली आहे. परद्रव्य परणारी. त्यांनी सांगितलं, तुम्ही एकच काम करा, इतुले करी भलत्या परी. भलत्या म्हणजे कसंही करा, पण एवढंच करा, बाकी काही करू नका. परद्रव्य परणारी, सांडोनी अभिलाषांतरी, कौतुक व्यवहारी सुखरूप. नीतिशास्त्र सांगितलं. तुम्ही परद्रव्य परणारी याच्यावर मी बोलेल उद्या. फक्त मला नीतिशास्त्रापर्यंत येऊन थांबून आजचा दिवस थांबवायचा आहे. काय या अभंगात काय सांगितलंय? सुखी संसार कसा करायचा याची काही सूत्र आहेत. 4 चरणाचा प्रत्येक चौकटीत हा अभंग पुढे चालतो, दिडक्या चालीमध्ये. पण याच्यामध्ये प्रत्येक एका वाक्यात एक सूत्र सांगितलेलं आहे तुकोबरायने. आणि ते सूत्र सुखी संसार कसा करायचा याच्याबद्दल आहे. मोक्ष, समाधी, कुंडलिनी, योग हे लय लांबचं, इकडे जाऊ नका. इथं हाताला काही लागायचं नाही. हे ऐका, हे आपल्या कामाचं आहे, जगण्यासाठी बळ देणार आहे. आणि म्हणून आज प्रार्थना करा, मंगल कामना करा. प्रभू, मी जो मार्ग पकडलाय नीतीचा, मी ज्या मार्गावर चाललोय त्या मार्गावर मला कायम राहू दे. त्या मार्गावर मला कायम चालत राहू दे. बाकी मला काहीच नको. बास आज अमावस्या संपता एवढाच फक्त मंगल कामना करा. तुझ्या चरणावर माझी बुद्धी राहू दे. मला नैतिकतेचं बळ येऊ दे. माझ्या आत्मविश्वासाची हानी होऊ नये. माझ्यामुळं कुणाला दुःखही होऊ नये. माझ्यामुळं कुणाच्या सुखामध्ये विरंजन घडू नये. एवढं तुम्ही सांगा. ही सगळी दिवाळी हो.
दिवाळी म्हणजे फराळ तयार करणं, नातेवाईकांना बोलवणं, फटाके फोडणं, चांगली कपडे घालणं, शरीर चांगलं दिसेल. मनाचं काय? जे मन घाण झालंय आणि वरती जाताना फक्त मनच पाप पुण्याचा लवलेश घेऊन ईश्वराकडे जातं. तुमचे कपडे जात नाही, तुमचं शरीर जात नाही, तुमचं मन आहे. पण दुर्दैव आहे, माणसांनी घरं स्वच्छ केली. आता दिवाळी आल्यावर कसे घर स्वच्छ कराल? खाली जमिनीत तोंड दिसेल एवढं घरातली लादी साफ करता तुम्ही, पण मन मात्र घाण जसंच्या तसं आहे. आणि मनाचा एक स्वभाव आहे, माणसाचे हात मळाले का तो स्वच्छ कपड्याला पुसत नाही. जे घाण कपडा आहे पहिला त्यालाच पुसतो. तसं मनाचं आहे. मन स्वच्छ करायच्या ऐवजी आणखी मळवत राहिलो आम्ही, हे वैशिष्ट्य आहे. तुम्ही करणीचे धनी होऊ नका. संतांनी हात जोडून सांगितलं, तुम्ही साधन करा रे साधन. तुम्ही एवढंच साधन करा. दिवाळीत काही लोक म्हणतात घरी थांबा, पूजापाठ करा, पूजा करा, घरी समृद्धी येईल. पण तुमच्यासारखे भाग्यशाली काही लोक आहेत, ते दिवाळी ईश्वराच्या चरणाजवळ साजरी करतात, सद्गुरूच्या चरणाजवळ साजरी करतात. त्यांची खरी दिवाळी आहे. कारण विठोबाचं राज्य जसं आहे, त्या राज्यात तुम्ही राहिला किती नित्य दिवाळी असते. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. 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 विष्णुदास नामा जिवे भावे ओवाळी. विष्णुदास नामा जिवे भावे ओवाळी. येई विठाबाई आई माऊली येई विठाबाई आई माऊली. विष्णुदास नामा जिवे भावे वाळी. विष्णुदास नामा जिवे भावे वाळे. येई विठाबाई आई माऊली येई विठाबाई माऊली. दिवाळी एक उत्सव आहे, नात्याचा, मनाचा, जीवनाचा, परमात्म्याचा आणि आत्म ऐक्याचा. दिवाळी एक उत्सव आहे. अध्यात्म विज्ञान राहू द्या, पण सामाजिक आणि मानसशास्त्र म्हणून एक विषय आहे BA ला MA ला. त्या लोकांना स्वतंत्र पेपर आहे. BA चा MA मध्ये आहे पेपर समाजशास्त्र. त्या समाजशास्त्रामध्ये तुम्ही जसं रोजचं जेवण जेवून तुम्हाला कंटाळा येतो, त्याला रुटीन म्हणतात. मग तुम्हाला चेंज पाहिजे असते, तसं मानवी मन हे परंपरेमध्ये एवढं जखटलेलं असतंय वर्षभर. त्याला नाविन्यता प्राप्त व्हावी, चैतन्य प्राप्त व्हावे म्हणून उत्सव आहे. वाक्य ध्यानात ठेवा. म्हणून तुम्ही दिवाळी संतांच्या चरणाजवळ किंवा देवाच्या चरणाजवळ साजरी केली पाहिजे. नीतिशास्त्र त्याच्यात आनंद सांगतं. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलं बरं का, 44 अध्याय लिहिले आणि देह ठेवला एकनाथ महाराजांनी. पुढचे अध्याय त्यांचे शिष्य उद्धव यांनी लिहिलेले आहेत. आता हे उद्धव कोण? तर नाथांच्या घरी रोज उत्सव असायचे, रोज पुरणपोळ्याचं जेवण. नाथ महाराज श्रीमंत होते, रोज पुरणपोळ्या. आणि एका पोराला पुरणपोळ्या खायची फार सवय होती. नाथांच्या घरी त्याचे वडील त्याला घेऊन आले, सांगितलं याला पुरणपोळ्या खायची खूप सवय आहे, शाळेत तर काही जात नाही, याची अक्कल चालत नाही. नाथ म्हणले राहू द्या माझ्याकडं. आणि एकनाथ बाबांनी त्यांना ठेवून घेतलं आणि हळूहळू संतांच्या घरचं अन्न खाऊन, हळूहळू संतांच्या विचारांचा
घासणी बुद्धीला लागून हळूहळू संतांच्या चरणाजवळ बसून त्याला ज्ञान प्राप्त झालं आणि एकनाथ महाराजांनी देह ठेवल्यानंतर भावार्थ रामायणाच्या 44 अध्यायाच्या पुढचे जे अध्याय लिहिले ते या पोळ्या खाणाऱ्या गाववाचंच नाव पुढं उद्धव आणि त्यानं ते लिहिले. याला दिवाळी म्हणावी. काय म्हणावे? आणि ती दिवाळी कशी आहे? जैशी दीपकळी काधा कुटी बरी बहुतेजाते प्रगटी तैसी सद्बुद्धी थे कुटी म्हणो नये. सद्बुद्धी एकदा प्रगट झाली की म्हणू नये. आणि म्हणून दिवाळीच्या दिवशी आपण हे सगळं पाहत होतो की आपल्याला काय करायचं आहे, कुठे आहे जीवनाचा रस. तर अध्यात्मशास्त्रामध्ये आपण पाहत असतो नीतीचे नियम हे बदलत राहतात, देश काल परत्वे. पण मोक्षशास्त्राचे नियम कधीच बदलत नाही. वाक्य ध्यानात ठेवा. नैतिकता माणसाच्या जीवनामध्ये बदल करत असते. सुखी जीवनाची जी सूत्र आहे त्याच्यामध्ये मी बोलून गेलो होतो काल, निष्कलंक असलं पाहिजे माणसाने. ज्या दिवशी तुम्ही जगाला ऐकत नाही ना त्या दिवशी तुमच्या कलंकाचं भांडवल जग करत असतं. वाक्य ध्यानात ठेवा. घरामध्ये सुद्धा ज्या वेळेस तुमचे विचार पटत नाही, घरात तुम्ही खरे असता पण तुमच्या वीक पॉइंटवर बोट ठेवलं जातं, तुमची दुखरी नस दाबली जाते. गावातही तसंच. म्हणून निष्कलंक असावं माणसाने. कलंक काही कामाचा नाही. चारित्र्य संपन्न असलं पाहिजे. तुम्हाला पैशानं सगळं मिळेल. पैसे गेले तर कमवता येईल, पैसे गेलं तर थोडंफार काही गेलं परत कमवता येईल. आरोग्य गेलं तर बरंच काही गेलं. आरोग्य जर तुमचं गेलं तर बरंच काही गेलं, कमवायला खूप वेळ लागतो. पण चारित्र्य गेलं तर तुमचं सगळंच गेलं, ते कमवता येत नाही परत. आणि म्हणून प्रतिष्ठावान जीवन जर जगायचं असेल नीतीची गरज आहे. आणि नैतिकता हे निर्भयाचं अधिष्ठान आहे. मनुष्याला नैतिकता केवळ निर्भयतेच्या अधिष्ठानावर प्राप्त होत नसते, तर निर्भयतेचं अधिष्ठानच नैतिकतेवर अवलंबून आहे. दुसऱ्या कोणत्याच आधारावर तुम्हाला निर्भयता प्राप्त होत नाही. माणसं प्रचंड घाबरलेली आता. शास्त्राच्या आधारावर माणसं निर्भय होण्याचा प्रयत्न करतात पण ते अशक्य आहे बुवा. शास्त्राचा आधार घेऊन कधी निर्भय होता येत नाही. तुम्ही पोथ्या वाचाल, तात्पुरता तुम्हाला आधार मिळेल, पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्या, तेच असतंय. तुम्हाला ग्रंथ निर्भय बनू शकत नाही, तुम्हाला शास्त्र निर्भय बनू शकत नाही, तुमचे जन्म देणारे आईबाप सुद्धा तुम्हाला निर्भय बनू शकत नाही. किती भीती आहे ते तुम्हाला सांगतात. तिकडं अंधारात जाऊ नको, भोकाडी आहे. काय सांगतात? आता भोकाडी प्रकार मला अजून सापडला नाही कुठे आहे. पण आईबापानं लहानपणापासून सांगितलं अंधारात जाऊ नको, भोकाडी आहे. किती अवघड आहे की नाही. तुमच्या मनात ती भीती बसली. आईबाप मरून गेले पण मोठे झाले तरी फ्रीज उघडायला एकटं जात नाही अंधारात रात्री. किती दुर्दैव आहे मला सांगा. काय कारण आहे? निर्भय आईबाप देऊ शकत नाही, निर्भयता समाज देऊ शकत नाही. एन्व्हायरमेंटल फूड पूर्ण आता बिघडलेलं आहे वातावरण. सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. उद्या काय होईल, माझ्या जवळचा फसविल का. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला भीती आहे. पत्नी आहे ती माझी म्हणून राहील का, नवरा आहे तो माझ्याशी प्रामाणिक राहील का, पोरं आम्हाला सांभाळतील का, नातेवाईक फसवतील का, माझं शरीर असंच पुढं साथ देईल का, माझ्याकडे सत्ता आहे ती टिकेल का. किती भीती आहे मला सांगा. आणि भीतियुक्त अंतकरणानं नीतिशास्त्र जर जगलात तर तुम्ही सुंदर संसार करू शकता, मोक्षाच्या मार्गाने नाही. आणि जर समर्थाची कृपा झाली, तुकोबराय म्हणतात आता मला भय राहिलेलं नाही, आता भय नाही. ऐसे वाटे जीवा घडलिया सेवा समर्थाची. पण त्या समर्थाच्या सेवेमध्ये काय, लोक संचयाच्या जोरावर सुद्धा माणूस निर्भय होऊ शकत नाही.
तुमच्याकडे 50 लोक आहे, 100 लोक आहे तुमच्या मागं, तुम्ही निर्भय होऊ शकत नाही. दुसऱ्याकडे 1000 असली तर, पैशाच्या जोरावर तुमच्याकडे 2 कोटी आहेत आणि निवडणुकीला उभं राहायचंय, दुसऱ्याकडे 5 कोटी घेऊन उभा आहे, भीती संपत नाही. शस्त्राच्या जोरावर तुम्हाला निर्भय होता येत नाही. अशी बरीच माणसं आहे की शस्त्राच्या जोरावर निर्भय व्हायला पाहतात, मिळतो परवाना, अडचण नाही, पिस्तूल खरेदी करतात, ते वेपन घेतात, लायसन्स मिळवतात आणि लायसन मिळवलं की झोपताना उशाला ठेवून झोपतात. भीती वाढली का कमी झाली हो? शस्त्र यानंच विकत घेतलं, लायसन यानंच काढलं, स्वतःचं शस्त्र आहे, पण भीती वाढली. त्याच पिस्तुलातून कोणी उद्या येऊन गोळी घालते का काय? किती भीती आहे. शास्त्राच्या जोरावर सुद्धा निर्भय तुम्हाला होता येत नाही. आणि म्हणून नीती हा एकच मार्ग आहे का त्या नीतीच्या जोरावर तुम्ही निर्भय होऊ शकता. आणि माणसं घाबरलेली आहेत, प्रचंड घाबरले. पूर्वी राजा इतके घाबरलेले असायचे का त्यांच्या बायका सुद्धा त्यांना भेटायला निघाल्या तर सैनिक त्यांची झडती घेऊन पाठवायचे, का तर ही लपून शस्त्र घेऊन जाते का काय. तो ब्रुसली नावाचा कराटे चॅम्पियन झाला होता, त्याच्याच बायकोनं त्याला उडवलं बघा. इथं विश्वास कुणावर ठेवतात. आणि म्हणून भीती सगळीकडे आहे, पण नैतिकता हे निर्भयतेचं अधिष्ठान आहे. निर्भयता ही नैतिकतेच्या अधिष्ठानावरच निर्माण होत असते. आणि नैतिकता कशी पाळली जाते संसारामध्ये, प्रपंचामध्ये, ते सांगणारा आजचा अभंग आहे. आजच्या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात, इतुले करी भलतिया परी, परद्रव्य परणारी, सांडोणी अभिलाष धरी, वर्ते व्यवहारी सुखरूप. तुकोबराय हे प्रापंचिकाचे प्रतिनिधी आहे बरं का. कसे तुम्ही म्हणाल, रिप्रेझेंटेटिव्ह येते. कसे आहेत तर प्रपंचामध्ये प्रगती आपल्यापेक्षा त्यांची जास्त आहे. आपल्याला एकच बायको होती, तुकोबरायांना किती होत्या? संसार त्यांचा जोरात आहे आपल्यापेक्षा. त्याच्यामुळं डबल आपल्यापेक्षा प्रपंच ज्यांनी केलाय ते सुखी प्रपंचाचं सूत्र सांगतात. प्रपंचाची दुःख काय असतात आणि तो सुखाचा करण्यासाठी काय केलं जाऊ शकतं, त्यांनी आपल्या उपदेशामध्ये सर्वांना सांगितलेलं आहे. प्रापंचिकाचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी नीती धर्माचा प्रचार प्रसार केलेला आहे, उपदेश आहे आणि तो उपदेश करतात. आता गाथ्यामध्ये जेवढे उपदेश आहेत किंवा उपदेशपर प्रकरण आहेत, हे सगळं नीतिशास्त्राचं दिग्दर्शन करतात. वाचून पहा तुम्ही. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश, आयुष्याच्या सकळाच्या पाया माझे दंडवत, हे अभंग पाहून घ्या. प्रपंच हे साधन आहे, मोक्षाशी त्याचा काही संबंध नाही. आणि जेवढे अभंग नीतिशास्त्राचे तुकोबरायांनी सांगितलेले आहेत ते उपदेश प्रकरणात आहे. आणि त्या उपदेश प्रकरणातल्या अभंगाचा मोक्ष मार्गाचा काही संबंध नाही. संतांनी सांगितलेल्या मार्गाने जर प्रपंच केला तर अत्यंत नैतिक आणि धर्माचरणानं जाणारा प्रपंच हाच परमार्थ असू शकतो. वाक्य ध्यानात ठेवा. परमार्थ वेगळा नाही. भजन करान, माळा घालान, गंध लावान, पार सगळं तुम्ही सोडून द्या असं काही नाही. संतांनी सांगितलेला मार्ग, त्याचं नैतिक आचरण आणि धर्माचरण करून त्या मार्गानं जर प्रपंच व्यवस्थित केला तर जो कोणी असं करेल त्याचा प्रपंचच परमार्थ होईल. काय होईल? त्याचा प्रपंचच परमार्थ होईल. म्हणून आणि याला अनेक प्रमाण आहे. संतांनी उपदेश केला, तुम्ही धन कसं जोडा? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन
वेच करी उदास विचारे वेच करी उत्तमाची गती तो एक पावेल 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 उत्तम भोगिला जीव खानी उत्तम भोगिला जीव खानी उत्तमाची गती तो एक पावेल 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 नैतिकतेच्या अधिष्ठानावर आणि शुद्ध आचरणाच्या अधिष्ठानावर उभा राहिलेला प्रपंच सुद्धा परमार्थ असतो बरं का. तुम्हाला लांब जायची काही गरज नाही. काहींचं शरीर जाग्यावर असते पण मन फिरत असते, हा व्यापार आहे. पण काहींचं शरीर फिरतं पण मन जाग्यावर आहे, हा परमार्थ आहे. तसं शुद्ध नैतिकतेच्या आधारावर आणि शुद्ध आचरणाच्या अधिष्ठानावर उभा राहिलेला प्रपंच हा परमार्थ असतो. आणि याच्या उलट जर विचार करायचा झाला, चिंतन जर सांगायचं झालं, तर लोभाच्या अधिष्ठानावर आणि दंभाच्या अधिष्ठानावर उभा राहिलेला परमार्थ सुद्धा प्रपंच असतो. काय असतो पहा, प्रपंच अवघड आहे. परमार्थ न दिसणारा पण परिपूर्णतेकडे जाणार आहे. प्रपंच कधीच पूर्ण होत नाही, परमार्थ पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. पूर्वीचा काळ आहे, 15 ऑगस्ट आलं, बापानं पोराला कपडे आणली. आनंद वाटला पोराला की बापानं मला कपडे आणली. पण पॅन्ट घालून पाहिली पोरानं, ती गुडघेच्या खाली जायला लागली. ते आईक गेलं आणि आईला म्हणलं, आई उद्या 15 ऑगस्ट आहे, ही पॅन्ट गुडघेच्या खाली जायला लागली, मला थोडी कापून त्याला टिप मारून दे. आई म्हणली, अरे दिवसभर दमले रे रानात मी, उद्या सकाळी देते. ते पोरगं नाराज झालं, बहिणीकडे गेलं, म्हणला दीदी उद्या 15 ऑगस्ट आहे, एवढी पॅन्ट जरा खालून कापून मला दुमटून त्याला टिप मारून दे. ती म्हणली थांब, एवढी टीव्हीची मालिका संपू दे, आप बीती. कोणती? हां, आप बीती संपली की मग मात्र तुला टिप मारून देते. ते म्हणले या दोघींच्या नादी लागानं ते शेजारच्या काकूकडे गेलं. काकू मला उद्या 15 ऑगस्ट आहे, आई थकली, दीदी टी व्ही पाहती, एवढी पॅन्ट कापून त्याला टिप मारून देते का? ती म्हणली थांब, माझं जरा स्वयंपाक उरकू दे मग देते. पोरगं नाराज झालं, खुंटीला पॅन्ट अडकवली, झोपून गेलं. आता काय झालं, आईला वाटलं लेकरू एवढं कधी नाही ते जवळ आलं, 15 ऑगस्ट उद्या माझं बाळ जाईल, चड्डी गुडघ्याच्या खाली. तिनं ती पॅन्ट काढली, कापली बोटभर, त्याला टिप मारली, परत ठेवून दिली. तवर या शेजारच्या काकूचा स्वयंपाक उरकला. ती म्हणली काय लेकरानं मागितलं, कधी काय काम सांगितलं तर नाही म्हणत नाही. तिने पॅन्ट काढली, 2 बोटं कापली, त्याला टिप मारली आणि परत अडकून दिली. आणि तेवढ्यात इकडे टीव्हीची मालिका संपली, आप बीती. आणि दिदी आली, म्हणली काय भैयानं मागितलं, पॅन्ट काढली, 2 बोटं कापली, टिप मारून ठेवून दिली. सकाळ झाली, आंघोळ केली,
वरचं शर्ट घालीतपर्यंत बरं होतं पोरग. पॅन्ट घातल्यावर त्या पोराला शॉक बसला. म्हणला काल ही गुडघेच्या खाली होती, काल चड्डा होता, आज चड्डम झालं पार, याचं वर आलं. संसार सुद्धा असाच आहे, कधी वाढला तर लय हातभर वाढतो आणि आवरायला गेलं का त्याचा लंगोट होतो. फार अवघड आहे संसार. जे जे संसारात दुःखी झाले तेवढे बाहेर कुठं दुःखी झाले नाही, पण नीतिमत्तेच्या आणि चारित्र्य संपन्नतेच्या अधिष्ठानावर ज्यांनी संसार केला त्यांच्या प्रपंचाला फळं ही सुखाची आलेले, कारण त्यांचा अमृताचीच वेल होती, फळे सुद्धा अमृताचीच होती. आणि पुढं बीज सुद्धा कशाचं येईल? अमृताचंच येईल. अमृताची वेली, अमृताची फळे, तेची पुढे चाले बीजाची.